मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे गजानन महाराजचा प्रगट दिन. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला प्रगट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. ब्लॉग जरा लेटेस्ट सुरू करते आहे, सकाळपासून झालं नाही. मंदिरामध्ये महाप्रसाद वगैरे घेऊन आले मी एका ठिकाणी. आता पालखी येणार आहे माझ्या एरियातल्या गजानन महाराजच्या मंदिरातली. सो त्याच्यासाठी रांगोळी वगैरे टाकायचं चाललं आहे. आणि आज आम्ही कुठेतरी जाण्याचा विचार केला आहे. सो तेही होतं आहे की नाही ते तुमच्याबरोबर शेअर करते. सो चला आता बाकी काय काय तयारी चालली आहे ते तुम्हाला दाखवते. बकवास जमलेली आहे तुझी रांगोळी. काय होते बकवास जमली तर म्हणजे यू ॲग्री की बकवास जमली? तू स्वतः म्हणत आहे बकवास जमली. फक्त शेअर कशी करते विशू? रांगोळी वगैरे सर्व टाकून घेतली. पालखी यायला वेळ आहे, म्हणजे खूप वेळ आहे, जवळपास 3 तास वगैरे वेळ आहे. सो म्हटलं की आम्ही जिथे जायचं ठरवलं तिथे जाऊन येऊया. सो मी छान अशी रेडी झालेली आहे आणि श्रेयान प्रिशूसुद्धा रेडी झाले. आता त्या बाहेर आहे. सो मी त्यांचा लुक तुम्हाला पुढे दाखवते. तर आम्ही अमरावतीमध्ये महाकालचा म्हणजे उज्जैनचा देखावा केलेला आहे गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त. दरवर्षी तिथे वेगवेगळे देखावे असतात. यावर्षी पहिल्यांदा जातो आहे. आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे गर्दी खूप असणार, पण आजचाच दिवस आहे. सो तिथे जातोय आम्ही. तर तिथलं काय काय होतं ते तुमच्याबरोबर शेअर करतेच. आणि बाकी तुम्हाला माझा आजचा हा लुक कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. पालखी मिळते की नाही ते माहिती नाही आम्हाला घरी आल्यानंतर, पण जर मिळाली पालखी तर पालखीचं सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करेल. सो व्हिडिओला असंच कनेक्ट. सो फायनली आम्ही तिथे पोहोचलेलो आहे आणि बाहेरचं तुम्ही बघू शकता गर्दी खूप जास्त आहे. बाहेरून असा काहीसा नजारा आहे. तुम्ही रील्समध्ये वगैरे बघितलंच असेल. आतमध्ये गेल्याबरोबर गजानन महाराज आणि बाकी मग असं काहीसं दृश्य आहे. गर्दी प्रचंड होती संडे असल्यामुळे आणि शेवटचा दिवस असल्यामुळे, पण तरीही मी बऱ्यापैकी शूट करण्याचा इथे प्रयत्न करते आहे. तुम्ही बघताय आम्ही एंटर केल्याबरोबरच एवढी गर्दी लागली आहे. आम्ही आलो हे आमचा छोटा सोना. इथे बघा या दोघा मामा भाच्यांचं काय चाललेलं आहे. हा माझा मामे भाऊ आहे आणि ही त्याची भाची. बघा त्याचा फक्त चष्मा सोडत होती ती. आणि प्रिशूसुद्धा अगदी एवढी होती ना तेव्हा अशीच होती आणि मला प्रिशूचं बालपण तेव्हा लगेच आठवलं. सो आम्ही आलो खरं, पण गर्दी खूप आहे. आणि हे पहा माझा तानुडा हाय कर मोबाईल. प्रिशू हाय कर, प्रिशू हाय कर, प्रिशू हाय कर. इथे ना आज शेवटचा दिवस असल्यामुळे गर्दी प्रचंड होती आणि कंटिन्यू अनाउन्समेंट्स वगैरे सुरू होता. त्यात मोबाईल मला जायची भीती वाटत होती. सो मी थोडं शूट केलं. बघा किती मस्त दिसते. प्रिशू हाय कर. हाय. कुठे आलो आपण? कुठे आलो आपण? म्हणा आपण कुठे आलो? मावशी व्हिडिओ काढणार आहे आता माझे. सो खूप वेळ लाईनमध्ये वेट केल्यानंतर फायनली आम्हाला आतमध्ये जायला मिळालं आहे. म्हणजे जवळ पोहोचलो आहे आम्ही. जवळ गेल्यानंतर तिथला जो मेन देखावा आहे तो असा काहीसा होता. 12 ज्योतिर्लिंगाचा त्यांनी देखावा साकारलेला. आणि इथे खरं सांगायचं तर प्रत्येकाला वाटत होतं की आपल्या बाळाचा फोटो ज्योतिर्लिंगासोबत निघावा, म्हणून ते त्यांची लहान मुलं ज्योतिर्लिंगाजवळ सोडायची आणि तिथे फोटो काढायची. पण प्रिशू अजिबात थांबत नव्हती. शिवाय माझ्या मामे बहिणीची मुलगी पण खूप लहान आहे, म्हणजे वर्षाची सुद्धा नाही ती, 7 महिन्याची वगैरेच आहे. सो ती सुद्धा खूप रडत होती. त्याच्यामुळे मग आम्ही पटापट पुढे कसं जाता येईल तो प्रयत्न करत होतो. बाकी 12 ज्योतिर्लिंगाचं वगैरे खूप छान असं दृश्य होतं. 6 ज्योतिर्लिंग या साईडला आणि 6 ज्योतिर्लिंग या मंदिराच्या तिकडल्या साईडला असं होतं. फायनली आतमध्ये जायला मिळालेलं आहे. आणि इथे कार्यकर्ते जे होते ते फोटोज काढायला नाही म्हणत होते. जी मेन पिंड आहे त्याची, तर तिथे मी झूम करून दाखवते. गजानन महाराजची मूर्ती होती आणि एक महाकालेश्वरचं जे आहे उज्जैनचं मेन शिवलिंग, ते शिवलिंग साकारलेलं होतं. सो खूप सुंदर असं होतं ओव्हरऑल सर्व. रांगोळीसुद्धा छान छान काढलेली. त्यानंतर गजानन महाराजची पालखी वगैरे होती. गजानन महाराजच्या प्रकट दिनानिमित्तच हा कार्यक्रम होता. सो पालखी आणि बाकी सर्व खूप सुंदर होतं. बघताय महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचा देखावा साकारलेला होता इथे. दर्शन झाल्यावर मला सर्व अस्ताव्यस्त झालो आम्ही, जागेवर नाही. सो मी आधी तुम्हाला मंदिराच्या तिकडल्या साईडचं म्हणजे सुरुवातीला जे लागतात ते ज्योतिर्लिंग दाखवले आणि आता आम्ही आलेलो आहोत दुसऱ्या बाजूला. तर इथे सुद्धा बाकी उर्वरित ज्योतिर्लिंग होते आणि इथेही तेच सीन होता. पण इथे थोडा आरामात आम्हाला दर्शन करायला मिळालं, कारण गर्दी जास्त नव्हती. परततानाची गर्दी असल्यामुळे. बाकी जाताना खूप जास्त गर्दी होती, कारण मेन मंदिरामध्ये जाण्याचा, मेन मंदिराचा देखावा बघण्याची सर्वाला घाई होती त्यामुळे. सो या ज्योतिर्लिंगाचं आरामात दर्शन घेतलं आणि
बाहेर पडल्यानंतर सर्वांचं चाललेलं होतं की फोटोज व्हिडिओज काढायचे. सो आम्ही सुद्धा ते केलं. फायनली दर्शन झालं आणि गर्दी खूप जास्त गर्दी आहे. मला दर्शन झालं दर्शन. गर्दी खूप जास्त आहे आणि आम्ही गर्दीचाच दिवस खाऊन आलो. महोत्सवाचा इतका मोठा श्रीचा प्रगट दिन आपण साजरा करत असतो. नेमकं ना आम्ही ज्या दिवशी गर्दी आहे त्या दिवशी आलो, त्याच्यामुळे आम्हाला फोटोज व्हिडिओज काहीच करायला मिळत नाहीये. पण हे बघा, तिथे कृपया गर्दी करू नका. एका रांगेत प्रसाद घ्या. आमच्या सोबतचे सगळे इकडे तिकडे झाले. त्यातले एक 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 जण मिळत आहे फक्त. या रे चला रे चला रे चला रे. बघा बाकी ही जी गर्दी दिसत आहे ती दर्शन घेऊन परत जाणाऱ्यांची आहे. तर ना नेमका इथे हा घोळ झालेला की मी प्रिशूसोबत काहीतरी बोलली, पण काय ते मला लक्षात नाही. एडिटिंग करताना लक्षात आलं की माझं माईक यावेळी बंद झालेला, सो आवाज काहीच आला नाही. तर बाहेर पडताना ना शेवटचा हा देखावा आम्हाला दिसला. फायनली आमचं झालंय. फायनली आमचं झालं आणि गर्दी खूप जास्त होती. सर्वात जास्त एक्सपिरियन्स खराब लेकरावाल्यांचा. चला, प्रिशू तरी श्रेयाकडे होती, पण हे बाळ अजिबात ऐकत नव्हतं. हे बाळ काय झालं म्हणा. चला आता आम्ही जातोय काहीतरी खायला. आता माझ्या भावाला गर्लफ्रेंड दिसली, त्याच्यामुळे तो गेला. नाही, जोक्स अपार्ट, त्याचं कोणीतरी फ्रेंड दिसलं, सो तो तिकडे गेला आणि आम्ही मस्त वेट करत बसलोय. एक्सपिरियन्स खूप अमेझिंग होता, पण सुरुवातीच्या दिवसांमध्ये यायला पाहिजे. कसं वाटलं? कोणले मामी भेटली होती काय लेकराची? मग मावशी भेटली लेकराची. लेकराची मावशी. चलो आता आम्ही मस्त काहीतरी खाणार आणि चला काहीतरी खातोय आम्ही आता. पाणीपुरी वगैरे काहीतरी खायचं आणि नंतर जायचं. तुमची गाडी कुठे आहे? मला उडवलं तर माझ्याकडे प्रूफ आहे ना. माझा कॅमेरा सुरू आहे, प्रूफ आहे माझ्याकडे कोणी उडवलं तर. हा इथंच आणते मी. चला, ते गेले गाडी आणायला आणि माझी गाडी इकडे आहे कारण गर्दी खूप जास्त. ओ माय गॉड, एवढी जास्त गर्दी मी बघितलीच नाही. खूप गर्दी होती. चला आता आम्ही गाडी घेतो आधी. आमचं फिरून झालं आणि आता मी दूध डेअरीवर आलेली आहे दूध घेण्यासाठी, कारण घरीही जायचं आहे. पण बाहेर आलं म्हटल्यावर पाणीपुरी खाणार नाही हे तर होऊच शकत नाही. तिथे गर्दी होती त्यामुळे आम्ही खूप वेळ वेट केला आणि त्यानंतर ही पाणीपुरी आमच्या हातामध्ये आली आणि आम्ही पाणीपुरीचा मस्त असा आस्वाद घेतला सर्वांनी मिळून. आणि आता जायचं आहे आम्हाला घरी. आम्ही आत्ताच पाणीपुरी खाल्ली, खूप जास्त तिखट होती, त्याच्यामुळे आता कुल्फी खायला आलो. तिकडे पहा प्रिशू. ए प्रिशू, शेव कशी होती? कशी होती? टेस्टी टेस्टी कुल्फी. प्रिशू तुला खायची कुल्फी? ये इकडे माझ्याजवळ ये मी तुला कुल्फी चालते. ये. खूप जास्त तिखट होती शेवपुरी, सॉरी पाणीपुरी. कशी होती कुल्फी? कशी होती? श्रेया येते. कुल्फी कशी होते सांग? कशी होती? कशी होती कुल्फी? कुल्फी कशी होती सांग? श्रेया येते. उभी राहा, तुम्ही तुझं तोंड पुसून देते. हे पा कुल्फी खाऊन परशुराणीचं तोंड कसं झालंय. मी आलो SBIच्या ATM मध्ये कारण श्रेयाला पैसे काढायचे आणि ती तिकडे आतमध्ये पैसे काढत आहे आणि मी शहाण्या मुलीसारखी बाहेर उभी आहे. असं आहे. प्रिशूसुद्धा तिच्यासोबतच गेली आहे. आता इथे आजूबाजूला एवढी जास्त शांतता आहे, तुम्ही बघू शकता कोणीच नाही आहे आणि मी बसली आहे गाडीवर श्रेयाचा वेट करत. कारण नंतर पुढे SBIचं ATM आहे, पण
तिथे मग रोडचं काम सुरू आहे, त्याच्यामुळे आम्हाला लांबून जावं लागेल आणि ऑलरेडी 10 जास्त झाले आहेत. सो आम्ही इथे थांबलो. आता ATMमधनं ती पैसे काढेल आणि मग आम्ही घरी जाऊ. पण तिचे पैसे नाही निघाले बहुतेक. सो बघा, चेहराच सांगतो काम झालंय की नाही. झालं काम? नाही ना, अनेबल टू प्रोसेस असं आहे. चला आता बाकी काय होतंय ते घरी गेल्यावर शेअर करते. सो आम्ही जस्ट घरी आलो आहे आणि आता पालखीसुद्धा यायची आहे. सो आम्हाला पालखी मिळणार आहे आज. तर आता मी तुम्हाला दाखवते सर्व पालखीचं स्वागत वगैरे या सर्व गोष्टी. बाहेर छान छान रांगोळ्या काढून घेतलेल्या आहेत, पण ऑलरेडी अंधार झाला आहे. सो ते तर काही क्लिअर दिसणार नाही, तरी दाखवायचा प्रयत्न करते. आणि बाकी प्रिशूची इकडे मस्ती चालली आहे. प्रिशू मस्त टाळ वाजवत आहे. सो चला आता पालखी आल्यानंतर बाकी काय होतंय ते तुमच्याबरोबर शेअर करते. तर ना मंदिरामध्ये देवाचे छान गाणे सुरू होते आणि तिकडे त्यांच्या पावल्या खेळायचं चाललेलं होतं आणि इकडे प्रिशू श्रेयासोबत पावल्या खेळत होती. सर्वात आधी विनेकरी आलेत. सो आम्ही त्यांची आधी पूजा केली. इथे आता मेन पालखी आलेली आहे, तर आमच्या सर्वांचं पालखीची पूजा करायची चाललेली आहे. दरवर्षी इथून पालखी जाते, सो पालखीचं दर्शन हे होतेच. यावर्षी प्रिशूसोबत मी दर्शन घेतलं. त्यानंतर पालखी मंदिरामध्ये आली आणि इथे आता आरती वगैरे होणार आणि नंतर प्रसाद वाटप. बघा, माझ्या पिल्लू मंदिरामधून 2-2 लाडू घेऊन आला आणि माझ्या बेटूनी मस्त टाळ आणि तिचा तो ड्रेस. एक नंबर दिसते माझा सोना. कसा दिसतो माझा पिल्लू? पण सर्वांना गुड नाईट. पिल्लू हाय कर सर्वांना. हाय कर सर्वांना. पिला आम्ही प्रसाद आणला मंदिरातून. कसं? सो आम्ही मंदिरातून आरती करून आलोय. सो मंदिरात आरती वगैरे सर्व झाली आणि आता आम्ही घरी आलोय. वाजलेले आहेत 12 पूर्ण. आता दाखवायला नाही माझ्याकडे, नाही आता दाखवलं असतं. 11:15 वाजता तर पालखीच यायची होती आमच्या दारात आणि पालखी वगैरे झाली. दर्शन वगैरे खूप छान झालं. आणि आज दिवसभर माझं व्लॉगचं काहीच प्लॅनिंग नव्हतं. संध्याकाळी डिसाईड झालं तिकडे जायचं सुद्धा. आणि खरं सांगू का, आजचा व्लॉग माझे फेवरेट खूप छान झाला. मी तरी एकंदरीत खूप खुश आहे. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा. प्रिशूची तयारी ही अशी काय होती. तिला दिवाळीला जो ड्रेस घेतलेला तोच ड्रेस घातलेला. मला इच्छा होती की जीन्स टी शर्ट किंवा पॅन्ट टी शर्ट अशा टाईपमध्ये काही नाही, तिला थोडं ट्रेडिशनलच घालायचं. सो हा ड्रेस घातलेला आणि अमेझिंग झालं. सो मी तरी खूप खुश आहे. तिचा देखावा सुद्धा ना खूप बघण्यासारखा होता. 2-2 लाडू आणले मणीनी. मना दाखव तुझे 2-2 लाडू. दाखव मना 2-2 लाडू. घातला म्हणा मी दाखव. सो यावर्षीचा लेसन तरी आमचा हाच आहे की पुढच्या वर्षी आम्ही थोडं लवकर जाणार, कारण तिथे दरवर्षी खूप छान छान देखावे असतात आणि खरंच खूप छान वाटलं. श्रेयाला विचारू. श्रेया कसं वाटलं? एक नंबर. दरवर्षी देखावा असतो. मला दरवर्षी जायचं असते, पण या कोणालाच वेळ नसतो. त्यामुळे लास्ट डेला गेल्यावर काय झालं ते यांनी बघितलंच. खूप छान होतं. सर्व मस्त गेला आजचा दिवस. आता थकलेले, आता मला झोपायचं. शॉर्टकटमध्ये ती तिचं बोलून मोकळी झाली. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना तुम्हाला तिचा एक्सपिरियन्स पूर्ण ऐकायला मिळेल. ती आर्ट ऑफ लिव्हिंगच्या जे कोणता प्रोग्राम होता तो यूथ हॅपीनेस प्रोग्राम त्याने जॉईन केलेला 4 दिवसाचा.
पण तिच्या अकॉर्डिंग तो अमेझिंग आहे, सर्वांनी करायला पाहिजे. सो त्याचा एक्सपिरियन्स नेक्स्ट ब्लॉगमध्ये पूर्ण मी तुम्हाला सांगते कसं आहे काय आहे. बऱ्याच जणांना माहिती असेल, बऱ्याच जणांनी केलेलं असेल. आर्ट ऑफ लिव्हिंग ला जॉईन झाल्यानंतर ना खरंच खूप छान एक्सपिरियन्सेस येतात. सो नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी ते सर्व तुमच्याबरोबर शेअर करते. आता माझी मुलगीसुद्धा चिडचिड करायला लागलेली आहे, सो मला तिला बघायचं आहे, मेकअप रिमूव्ह करायचा आहे. बाकी तुम्हाला माझा लुक कसा वाटला ते मला नक्की सांगा. ड्रेस तुम्ही खूप वेळा बघितला असेल, पण मेकअप थोडा वेगळा होता. आणि हे इयरिंग्स श्रेयाने माझ्यासाठी आणलेले गिफ्ट म्हणून. सो असं आहे. तर चला आता फायनली मी या ब्लॉगला इथेच एंड करते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.